तुकोबाराही सांगतात देहाला आल्याच्या नंतर प्रत्येक मनुष्याने विचार केला पाहिजे. काय विचार केला पाहिजे की पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम. किती वेळा जन्मा यावे किती भावे फजित. परत परत जन्माला यायचं आणि परत परत मरायचं. हा जन्म मरणाचा फेरा चुकून जर आपल्याला पुढे जायचं असेल तर त्यासाठी प्रत्येक मनुष्याने विचार केला पाहिजे. विचारानं माणसाला सद्गती, विचारानं माणसाला अधोगती. माणसाची वागणूक सुद्धा माणसाच्या विचारावर असते. ज्याचे विचार चांगले त्याची वृत्ती चांगली, ज्याची वृत्ती चांगली त्याची वागणूक चांगली. ज्याचे विचार घाण त्याची वृत्ती घाण, ज्याची वृत्ती घाण त्याची वागणूक सुद्धा घाण होत असते. महाराज जीवनामध्ये विचाराला फार महत्त्व आहे. विचार करण्याची ताकद, विचार करण्याची बुद्धी देवाने आपल्याला दिली, त्याचा आपण वापर केला पाहिजे. काही काही लोक इतका बुद्धीचा वापर करून घेतात की दुसऱ्याची जमीनही आपल्या नावावर करून घेतात. काही काही लोक अजिबात डोक्याचा वापर करत नाही. अजिबात नाही महाराज, अजिबात नाही. सांगेन मी तुम्हाला. एका गावामध्ये कसं येडं होतं, त्याला सगळं गाव येडं म्हणायचं. काही मूर्खा उठला का, काही मूर्खा झोपला का, काही मूर्खा जेवला का, काही मूर्ख कुठं चालला. ते मूर्ख असं कंटाळून गेलं आणि ते म्हणलं आपल्याला काही निरखेड्यामध्ये राहायचं. कोण म्हणलं? हा, कोण म्हणलं? मूर्ख. मूर्ख म्हणलं आपल्याला. विक्रम भाऊ कोण म्हणलं? मूर्ख. मूर्ख म्हणलं आपल्याला निळखेड्यामध्ये राहायचं नाही. मूर्ख जसं निळखेड्यावरून निघालं का तसं डायरेक्ट नाशिकला गेलं. कोण? नाव ध्यानात ठेवा बरं का. मूर्ख. मूर्ख नाशिकला गेलं आणि मूर्खाला लागली ताण. मूर्खाला लागली ताण. मूर्ख गेला नळावर पाणी प्यायला. आता नळावर पाणी प्यायला गेलं, नळ चालू केला, पोटभर पाणी पिलं. पोटभर पाणी पिल्यानंतर मूर्खानं नळ चालू ठेवा का बंद करावं? किती सोपं आहे. चालू ठेवा का बंद करा? बंद करावा. या मूर्खानं चालूच ठेवला. या मूर्खानं काय केलं? चालूच ठेवला. नाशिकच्या 2 महिला नळावर पाणी भरायला आल्या आणि पाणी भरायला आल्यानंतर त्यांनी ते दृश्य पाहिलं आणि त्या म्हणल्या काय मूर्ख आहे रे. काय म्हणल्या? काय मूर्ख आहे रे. पाणी पिलांना तसाच चालू ठेवला. हा म्हणला तुम्हाला कोणी सांगितलं माझं नाव मूर्ख आहे? मी तर नाना मी नाव बदलवण्यासाठी थेट निळखेड्यावरून कुठं आलो? नाशिकला. आणि तुम्हाला कोणी सांगितलं माझं नाव मूर्ख आहे? आता हे वेगळं सांगायची काही गरज आहे का? त्याच्या कृतीतून काही काही लोक इतकं मूर्ख वापरतात, अजिबात बुद्धीचा वापर करत नाही. इतकं मूर्ख वागतात, अजिबात बुद्धीचं. एकाचं नवीनच लग्न झालं, जमत नव्हतं, इकडून तिकडून कसं तरी टेबला खालून देऊन जमवलं महाराज. जमवलं इकडून तिकडून. बरं जमलं तर जमलं. ते चाललं सासरवाडीला बायकोला आणायला. आता बायकोला आणायला चाललं, यानं नीट वागाव का नाही? इकडून तिकडून जमत नव्हतं, कसं तरी जमवलं. मग नीट वागाव का नाही? यानं काय केलं? बायकोला आणायला चाललं. आईला म्हणे आई म्हणे काय? तिथं गेल्यानंतर तिथल्या लोकांशी कसं बोलू? आता तिथं गेल्यानंतर तिथल्या लोकांशी कसं बोलायचं एवढंही नॉलेज ज्याला नाही असे हुशार. आई म्हणे अरे वेड्या जायचं म्हणायचं. राम राम श्याम श्याम कसं काय चाललं? पाऊस पाणी बरं आहे का? पिकं वगैरे कशी आहे? तुमचं लग्न वगैरे झालेलं आहे का? तुम्हाला किती मुलं बाळ? शाण्यासारखी विचारपूस करायची. हे येडं गाडीत बसलं. गाडीत बसलं, गोकत 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 आलं सासरवाडीला, उतरलं स्टँडवर. हे गर्दीन सासरे बुवा नेमके घ्यायला आलेले. आता सासऱ्याला वाटलं जावई पहिल्यांदा येतोय, मानपान चांगलं झालं पाहिजे. सासऱ्याला यानं पाहिलं, लांबूनच म्हणे राम राम मामा. आता यानं पाठच करून ठेवलं होतं. लांबूनच पाहिलं एवढ्या गर्दीत. राम राम मामा. राम राम. कस काय चाललं? बरं चाललं. पाऊस पाणी बरं आहे का? बरं आहे. मामा तुमचं लग्न वगैरे काही झालेलं आहे का? सासऱ्याला तर जागेवरच चक्कर आले. सासरा म्हणला जर माझं लग्न झालं नसतं, बाकीचा विचार तुम्ही घरी गेल्यावर करा. म्हणजे काही लोकांना कुठे किती कसं बोलावं, कसा व्यवहार करावा हे सुद्धा कळत नाही. कुणाशी काय बोलावं, कुणाशी कसा व्यवहार करावा हे सुद्धा कळत नाही. इतकं मूर्ख. देवाने आपल्याला बुद्धी दिली ना. बुद्धीचा पालट धरा रे काही मागुता नाही मनुष्य द्या. बुद्धीच्या वैभवान्य नाही तुझ्या एकाकेशी राज्य सकळ सिद्धी. जी बुद्धी आपल्याला देवाने दिली त्या बुद्धीचा चांगला वापर करा. ज्यांनी बुद्धी चांगली वापरली त्यांचं चांगलं झालं, ज्यांनी बुद्धी वाईट वापरली त्यांचं वाईट झालं. ज्यांनी चांगला विचार केला त्यांचं चांगलं झालं, ज्यांनी वाईट विचार केला त्यांचं वाईट झालं. सांगेन 2 मिनिटात मी तुम्हाला उदाहरण. बघा एकदा अकबर बादशाहच्या दरबारामध्ये बिरबल होता महाराज. आता बिरबल 9 रत्नांपैकी एक होता. पण 9 रत्नांपैकी एक असलेला बिरबल त्या बेगमच्या कायम डोळ्यात खुपसायचा. तिच्या कायम डोळ्यात खुपायचा. ती म्हणायची काय काय हा बिरबल, काय याला एवढा मानपान, काय हा बिरबल. ती बेगम म्हणे अहो माझं ऐका म्हणे काय ह्या बिरबलला त्याच्या पदावरून काढून टाका आणि त्याच्या जागेवर माझी भावाची नेमणूक करा. पुरुष मंडळी निळखेड्याचं सगळ्यांच्या नादी लागायचं, पण बेगमच्या नादी लागायचं. बेगम माहिती का तुम्हाला?
बेगमच्या नादी लागायचं नाही. आता ही याची बेगम होती महाराज, कुणाची बेगम कशी, कुणाची बेगम कशी, कुणाची समजदार, कुणाची मनमिळाऊ, कुणाची प्रेमळ, कुणाची भांडखोर. आता ही याची बेगम होती. बेगमने सांगितलं त्याला काढून टाका आणि माझ्या भावाची नेमणूक करा. याचा नाविलाज झाला. बरं बरं म्हटले, ठीक आहे त्याला काढून टाकतो, पण दोघांच्या आधी परीक्षा घेतो. चालेल म्हटले. दोघांनाही बोलावलं. बिरबलानं बेगमच्या भावालाही बोलावलं, बादशाहनं बेगमच्या भावालाही बोलावलं, बिरबलालाही बोलावलं. दोघांनाही 100-100 रुपये दिले आणि सांगितलं एक काम करायचं, काय बाजारामध्ये जायचं. तुम्हाला टायमिंग आहे सकाळच्या 11 पासून तर संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत. बाजारामध्ये जायचं आणि या 100 रुपयाचे निळखेड्याचं महिला मंडळ नीट ऐका, 100 रुपयाचे 11 वाजल्यापासून तर संध्याकाळच्या 5 वाजल्यापर्यंत 2 लाख रुपये करून आणायचे. कितीचे? 100चे. त्या बेगमच्या भावानं फिरला फिरला, काय करू, व्याजानं दिला तरी जमणार नाही, वस्तू एखादी खरेदी करून विकली तरी जमणार नाही, काय करावं काय करावं. फिरला 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 3 वाजले, पाय दुखायला लागलं, पोटात कावळे ओरडायला लागले, काय करावं काय करावं काय करावं. 4 वाजले एका हॉटेलमध्ये गेला. त्या 100 रुपयामधले 50 रुपयाचा मिसळपाव खाल्ला आणि 50 रुपये रिटर्न घरी घेऊन आला. 50 रुपयाचा मिसळपाव खाल्ला आणि 50 रुपये रिटर्न घरी घेऊन आला. म्हटले ताई, म्हणले काय या दाजीला अक्कल आहे का, दाजीला डोकं आहे का. अगं दाजी काही करतात, दाजीला त्या पदावर मला घ्यायचं नव्हतं म्हणून दाजीनं मुद्दा म्हणून काहीतरी नाटक काढलं. ताई म्हणे दादा तू काहीच काळजी करू नको, तू नाही ना केलं. म्हणले नाही काळजी करू नको, बघू म्हटले यांचा बिरबल काय करतो. आता बिरबल हुशार होता महाराज. बिरबलानं काय केलं नीट ऐका. बिरबलानं काय केलं, तेच 100 रुपये घेतले, 4 माणसं सोबत घेतले. तेच 100 रुपये घेतले, 4 माणसं सोबत घेतले, मोजमाप करायचा टेप घेतला आणि मेन बाजारपेठेची गल्ली गाठली. मेन बाजारपेठेची गल्ली गाठली. दोघांना दुकानात पाठवलं, दोघांना रस्त्यावर थांबवलं, टेप करायला लावलं, मोजमाप करायला लावलं. हे मोजमाप करायला लागले. दुकानदाराने विचारलं काय भानगड आहे, काय प्रॉब्लेम आहे. म्हटले प्रॉब्लेम आम्हाला नाही माहिती, साहेब रस्त्यावर उभे त्यांना विचारा. काय चाललंय म्हटले बिरबल साहेब. म्हटले काही नाही, जिथून तुमचं दुकान मोजलं जातंय तिथून तुमचं दुकान अतिक्रमण मध्ये येतंय, तिथून तुमचं दुकान अतिक्रमण मध्ये येतं, रस्त्याचं रुंदीकरण होतं, रस्ता वाढतोय, तिथून तुमचं दुकान जाणार. दुकानदार गडागडा पायच पडायला लागले, गडबडायला लोळायला लागले. अहो आता कुठं लॉकडाऊन उघडलं, धंद्याचं बऱ्यापैकी व्हायला लागलं आणि त्यात तुम्ही अतिक्रमण आणायला लागले. अहो असं काही करू नका, पाया पडतो, तुमच्या पाया पडतो बिरबल साहेब. अहो प्लॅन रद्द करा, तुमच्या हातात आहे बिरबल साहेब. अहो एक काम करा, तुम्हाला काहीतरी आम्ही टेबला खालून देतो पण प्लॅन रद्द करा. म्हटले टेबला खालून. म्हटले हो किती. बिरबल म्हणे 25. दुकानदारांनी सांगितलं 50 जागेवर घ्या पण प्लॅन कॅन्सल करा. 50 जागेवर घ्या, प्लॅन कॅन्सल करा. 50,000 जागेवर एका दुकानदाराने दिले. किती दुकान होते महिला मंडळ. सोन्याचे म्हणू नका, भांड्याचे म्हणू नका, कपड्याचे म्हणू नका, फर्निचरचे म्हणू नका, वेगवेगळे दुकान. प्रत्येक दुकानदारानं 50-50 हजार बिरबलला जमा करायला लावले होते. 2 लाख बिरबलने जमा केले. 4 वाजेपर्यंत 10 लाख, ते पण रोख कॅश. अशी गड्डीच आणली बिरबलानं. गड्डी आणली आणि बादशाच्या समोर टाकली. सांगितलं महाराज तुम्ही 2 लाख जमा करायला लावले, मी 4 लाख जमा केले, मी 10 लाख जमा केले. मग त्या ठिकाणी बादशानं बेगमला विचारलं, सांग ज्यानं 100 रुपयाचे 50 रुपये केले त्याला पदावर ठेवायचं की ज्याने 100 रुपयाचे 2 लाख करायला सांगितले त्याने 10 लाख केले त्याला पदावर ठेवायचं. अरे हा देह प्रत्येकाला सारखाच आहे. बिरबलालाही बुद्धी तीच आहे आणि बेगमच्या भावालाही बुद्धी तीच आहे. ज्याने चांगला वापर केला त्याचं चांगलं झालं, ज्याने वाईट वापर केला त्याचं वाईट झालं. प्रत्येकाला देवानं दिलेली बुद्धी सारखीच आहे. त्याचा विचार चांगला करा, त्याचा वापर चांगला करा. पण तुकोबार आहे, आम्ही वापर चांगला करायला तयार आहोत, आम्ही विचार चांगला करायला तयार आहोत, पण विचार करण्याची गरज काय. विचार का केला पाहिजे. तुकोबाराई सांगतात, कारणही सांगतो. विचार केलाच पाहिजे का ताई. केला तर काय होईल, नाही केला तर काय होईल. कारणही सांगतात तुकोबाराय. ज्या जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा आपल्याला मिळाला महाराज, ज्या जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्यावर अनंत उपकार करून ठेवले की गाथा मिळाला. तुकोबारायांचा गाथा पाण्यामध्ये लोकांनी टाकला. गाथा 13 दिवस पाण्यात राहिला. तुकोबारायांनी उपोषण केलं. तुकोबाराय 13 दिवस उपाशी राहिले. पण त्याच उपाशी पोटी वर आणलेल्या गाथ्याच्या एका अभंगावरती आज कितीतरी समाज पोट भरत आहे. हे माझ्या तुकोबारायांचं वैभव आहे महाराज, हे माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचं वैभव आहे. उपाशी पोटी माझ्या माऊलीने ज्ञानेश्वरी सांगितली, एका ओवीवरती कितीतरी समाज पोट भरतोय. माझ्या ज्ञानोबारायांचं वैभव आहे महाराज. ज्या तुकोबारायांचा गाथा आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळाला अशी तुकोबाराय. पण त्या तुकोबारायांची गाथा तुकोबारायांनी जरी अभंग रचना केली, पण गाथा लिहिला कोणी माहिती का तुम्हाला. गाथा लिहिला कोणी, तर गाथा लिहिला संताजी जगनाडे नावाच्या मनुष्याने. संताजी जगनाडे हे तेली समाजातले होते. ऐका,
संताजी जगनाडे हे तेली समाजातले होते. तेलाचा घाणा होता त्यांचं, तेल काढायचं काम होतं. आणि एकदा काय घडलं महाराज, या संताजी जगनाडांनी दिवसभर तेलाचा घाणा चालवायचा, तेल काढायचं, भोपळ्यामध्ये तेल भरायचं आणि गावामध्ये जसे आपण दुधाचे उकाडे लावतो ना तसे गावामध्ये तेलाचे उकाडे लावलेले होते आणि ते गावोगावी घराघरामध्ये जाऊन तेल पोचवायचं काम करायचे संताजी जगनाडे. आणि असं तेल पोचवत असताना महाराज एक दिवशी गावामध्ये तेल पोचवण्यासाठी गेले तर मंदिरामध्ये कीर्तन चालू होतं. मंदिरामध्ये कीर्तन चालू होतं, दिवा विझला होता, कीर्तन अंधारात चालू होतं, जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन चालू होतं. महाराज जगनाड्यांनी विचारलं, संताजींनी विचारलं, म्हटले अंधार काय? म्हटले दिव्यात तेल नाही, दिवा विझला. म्हटले तेल नाही म्हणून विझला का? म्हटले हो. तेव्हापासून जगनाड्यांनी विचार केला, संताजीने विचार केला की आजपासून एक भोपळा देवाच्या मंदिरासाठी आणि एक भोपळा भर तेल जगद्गुरु तुकोबारायांच्या घरासाठी. दररोज त्यांचा नित्यनेम महाराज, दोघांची घट्ट मैत्री झाली. तुकोबारायांच्या अभंग लिहिण्याचं कार्य त्यांनी केलं. आणि असे संताजी जगनाडे महाराज दररोज उकाडी पुरवायला जायचे. मग त्या उकाड्याच्या बदल्यामध्ये पहिले काही पैसे नसायचे, लोक ज्वारी द्यायचे, बाजरी द्यायचे, धान्य द्यायचे, त्याच्या बदली तेल घ्यायचे. संताजी जगनाडेला 4-5 दिवस बाहेर जायचं होतं, त्यांनी भरपूर तेल काढून ठेवलं होतं. आपल्या पत्नीला सांगितलं, ग तिचं नाव होतं लक्ष्मी, तिला सांगितलं लक्ष्मी भरपूर तेल काढून ठेवलेलं आहे, आपला जो काही बाळूपंत आहे ना बाळू, त्याला सांग गावातल्या लोकांचे उकाडे घालून यायला. म्हटले चालेल, काही अडचण नाही, मी 4-5 दिवस गावाला चाललोय, गावावरून जाऊन येतो. संताजी गावाला गेले, बाळूना दररोज त्या ठिकाणी उकाडा घालून यावा. 4-5 दिवस झाले, संताजी परत आले नाही. 10-12 दिवस झाले, संताजी परत आले नाही. तेल संपून गेलं. गावातले लोक बोंबा मारायला लागले, कारण तेलाशिवाय घरात धकत नाही. गावातल्या बायका येऊ लागल्या आणि बोलू लागल्या, का ग ज्वारी घ्यायला बरं वाटतं, बाजरी घ्यायला बरं वाटतं आणि तेल पोचवायचं वाईट वाटतं का? जीवावर आलं का? जीवावर आलं तर करूच नाही. काही लोकांचं तोंड म्हणजे एवढं घाण महाराज, असं वाटतं त्यांचं दर्शन सुद्धा घेऊ नये, इतकं घाण. काही पण बोलायला लागले लोक, काही पण बोलायला लागले. आणि ते पाहून जो संताजी जगनाड्यांचा मुलगा होता बाळूपंत बाळू, त्या बाळूला मात्र फार वाईट वाटलं की गावचे लोक येतात, गावच्या महिला येतात आणि माझ्या आईला काही पण बोलतात. ज्या बैलाच्या माध्यमातून ते तेल काढलं जात होतं ना निळखेडेकर, तो बैल, त्या बैलाचं नाव होतं सखा. तो सखा नावाचा बैल जेव्हा आपल्या मालकाला मालकिनीला गावातले लोक शिव्या देत आहे हे ऐकलं, त्या बैलानं बैलाच्या एका डोळ्यातून 2-2 धारा व्हायला लागल्या. काय प्रेम असेल महाराज, काय प्रेम असेल. बैलाच्या एका डोळ्यातून 2-2 धारा व्हायला लागल्या. मग त्या बाळूनं विचार केला, ठीक आहे म्हटले, नाही जरी आपले वडील आले तरी चालेल, आपण स्वतः तेल काढायचं. बाळूनं काय केलं, जो बैल होता घाण्याला जुंपला, बैल घाण्याला जुंपला, सगळं केलं, बैलाला वैरण टाकली, बैलाच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला, पण बैल मात्र एक पाऊल सुद्धा पुढे जाईना बरं का. बैल मात्र एक पाऊल सुद्धा पुढे जाईना. वैरण टाकली तरी नाही, प्रेमाने हात फिरवला तरी नाही, मारला तरी नाही. इतकं मारलं, कारण बैल जर चालला नाही तेल कसं काढायचं, आणि तेल जर काढलं नाही तर गावाच्या महिला खुश कशा होतील, गावाच्या महिला तर अजून बोलतील, माणसं अजून बोलतील, उकाडे कसे पुरवता येतील. बैल ऐकत नाहीये, सगळे प्रयत्न केले, वैरण टाकली, प्रेमाने सांगितलं, बैल ऐकत नाहीये. शेवटी बाळाजीला राग आला. बाळाजीनं बैलाला इतकं मारलं की बैलाच्या अंगाचे सालपट काढून टाकले महाराज, बैलाच्या अंगाचे सालपट काढून टाकले. पण बैल मात्र एक पाऊल सुद्धा पुढे टाकेना. काय करावं तेवढ्या संताजी जगनाडे महाराज आले. आणि संताजी जगनाडे महाराज आले, संताजी जगनाडे महाराजांनी पाहिलं, बैलाच्या अंगाला हात लावला तर त्या ठिकाणी बैलाचं अंग खरखरीत लागलं, बैलाच्या अंगाचे कातडे निघालेले होते. हा बैल का रडतो, याच्या अंगाचे कातडे का निघाले? म्हटले काय सांगावं स्वामी, तुम्ही निघून गेले. 5 दिवस झाले, तेल संपून गेलं, गावातले लोक बोंबा मारायला लागले. बाळूला वाटलं तेल काढावं, तेलाच्या घाण्याला बैल झुंपला, पण बैल मात्र काही चालेना. वैरण घातली, प्रेमाने सांगितलं, समजावून पाहिलं, पाठीवरून प्रेमाने हात फिरवला, नाना तऱ्हेचे प्रयत्न केले, पण बैल मात्र काही चालेना. स्वामी काय करावं? शेवटी राग आला बाळाजीला. बाळाजीनं बैलाला इतकं मारलं, बैलाच्या अंगाचे कातडे काढले. त्यावेळेस संताजी जगनाडे महाराज आपल्या पत्नीला आणि बाळूला सांगतात, अरे बाळू, बैल घाण्याला खूप चालतो रे बाळू, बैलाला मारायची गरज नाही का बैलाच्या पाठीवरून हात फिरवायची गरज नाही बाळू. अरे हा बैल घाण्याला चालेल, पण केव्हाच या बैलाला जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग ऐकायची सवय झाली आहे. जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग चालू झाले
का बैलाला म्हणावं सुद्धा लागत नाही, बाबा चाल, बैल आपोआप चालायला लावतो. म्हणजे ज्यांनी बैल सुद्धा परमार्थामध्ये आणला असे संताजी आणि असे जगद्गुरु तुकोबाराय. ऐका, अशा संताजी महाराज आणि अशा संताजी महाराजांचं निधन झालं. महाराज अशा संताजी जगनाड्यांचं निधन झालं. आता तुकोबाराय ते खूप कट्टर त्या ठिकाणी खूप खूप मैत्री, त्यांची कट्टर मैत्री होते. मग त्यांच्यामध्ये एक त्या ठिकाणी अशा प्रकारचं ठरलं होतं की संताजीनं तुकोबारायांना सांगितलं होतं की मी जर तुमच्या अगोदर गेलो तर तुम्ही मला मुठमाती द्यायला यायचं. आणि तुकोबारायांनी संताजीला सांगितलं होतं मी जर तुझ्या अगोदर गेलं तर तू मला मुठमाती द्यायला यायचं. एवढं प्रेम होतं महाराज दोघांचं. आता तुकोबाराय संताजीच्या अगोदर गेले, पण तुकोबाराय कसे गेले? सदैव वैकुंठाला गेले. तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले, त्यामुळे तुकोबारायांना मुठमाती देण्याची गरज पडली नाही. तुकोबारायांना मुठमाती देण्याची गरज पडली नाही. पण जेव्हा संताजीचं निधन झालं ना महाराज, संताजीचं निधन झालं आणि निधन झाल्यानंतर त्या ठिकाणी आता संताजीला मुठमाती द्यायची. पूर्वीच्या काळामध्ये पुरायचे. आता त्या ठिकाणी खड्डा खोदला, देह ठेवला, प्रेत ठेवलं आणि त्याच्यावरती मुठमाती द्यायची. त्या प्रेतावर माती टाकली का ते प्रेत उठून बसायचं. माती टाकली का प्रेत उठून बसायचं. माती टाकली का. हे का घडत आहे काहीच कळेना. म्हटले आता जर हे जर पुरलेच नाही गेले तर यांचा पुढचा विधी करायचा तरी कसा. कारण माती टाकायला गेलं का प्रेत उठून बसतंय. काय भानगड आहे. मग यांना कळालं की अरे यांचं वचन झालेलं आहे. मग साक्षात वैकुंठावरून, ऐका महिला मंडळ, वैकुंठावरून जगद्गुरु तुकोबाराय संताजी जगनाड्यांना मूठ माती द्यायला वैकुंठावरून सदे आले. महाराज गरुडावर बसून सदे आले आणि संताजींना त्या ठिकाणी मूठ माती तुकोबाराय देऊ लागले. त्यावेळेस संताजीची पत्नी होती ना लक्ष्मी, त्या लक्ष्मीने जगद्गुरु तुकोबारायांना सांगितलं तुकोबाराय, म्हटले काय तुकोबाराय तुमचा अधिकार सामान्य नाहीये. तुकोबाराय, तुकोबाराय तुम्ही अवतार कुणाचे.